बदलापूर आंदोलनाचा समाजकंटकांनी फायदा घेतल्याचा पोलिसांचा दावा। आंदोलन प्रकरणामध्ये फोन कॉल्स, व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती। एकूण 68 जणांना अटक, अनेक आंदोलक बाहेरचे असल्याची पोलिसांची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। 17 तारखेला आरोपीला केली होती अटक। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली रश्मी शुक्ला यांची भेट। बदलापूर घटनेची दखल घेण्याची केली मागणी। लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची राज्याला अधिक आवश्यकता आहे। 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे। पोलिसांसोबतच संस्था चालकांवरही कारवाई व्हावी, अंबादास दानवे यांनी केली मागणी। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। बदलापुरातल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत नाना पटोले यांची माहिती। राज ठाकरे यांचा बदलापूर येथील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। बदलापूर घटनेला वाचा फोडल्या प्रकरणामध्ये साधला संवाद। काल बदलापूरला गेले होते। पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली। एक पीडित कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली। सोमवारी 26 तारखेला बैठक घेणार आहे, नीलम गोरे यांची माहिती। जनतेच्या पैशामधून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का, ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे। बदलापूर घटनेवरून राज ठाकरे यांचा सरकारवरती हल्लाबोल। सरकार उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून लाडक्या बहिणींच्या जखमेवरती मीठ चोळतंय। भास्कर जाधव यांचा सरकारवरती निशाणा। उज्ज्वल निकम हे भाजपचेच आहेत, ते आता वकील राहिलेले नाहीत, संजय राऊतांची टीका। बदलापूर घटनेमधील नराधमाला तातडीने शिक्षा करणं हाच न्याय होईल। विरोधकांनी राजकीय लाभापोटी पीडित कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे बघावं, आशिष शेलार यांचा विरोधकांना टोला। बदलापुरातील नराधमाचं आरोपपत्र घेण्यास वकिलांचा नकार। कल्याण कोर्टातील वकिलांनी आरोपी अक्षय शिंदेचं आरोपपत्र घेण्यास नकार दिल्याची माहिती। बदलापूर रेल्वे स्थानकावरती आंदोलन करणाऱ्या 22 आरोपींना कल्याण रेल्वे कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। आरोपींची आधारवाडी कारागृहात रवानगी केली जाणार। रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांवरती दाखल अजामीनपात्र गुन्ह्याच्या विरोधात वकील आक्रमक। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची वकिलांची मागणी। आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। बदलापूरमध्ये उद्रेकानं लोक रस्त्यावरती उतरले, मग त्यांच्यावरती खटले काय दाखल करता, संजय राऊत यांचा सरकारला सवाल। बदलापुरातलं आंदोलन राजकारणानं प्रेरित होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप। कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरही 8 ते 9 तास आंदोलन सुरू होतं। आंदोलक लाडकी बहीण योजनेचे पोस्टर घेऊन आले होते, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया। उद्रेक समजू शकतो, पण त्वरित फाशी द्या असं होत नाही। शक्ती विधेयकाचं देखील कायद्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। पोलिसांच्या बदला करून प्रश्न सुटणार नाही, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। बदलापूर घटनेवरून सुप्रिया सुळे यांची मागणी। महाविकास आघाडी सरकारमध्ये मी गृहमंत्री असताना आरोपींना फाशी देण्यासाठी शक्ती कायदा आणला। त्याला 3 वर्ष झाले, मात्र केंद्राने त्याला मंजुरी दिली नाही, अनिल देशमुख यांचा आरोप। सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे कारवाईला विलंब झाला, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, वडेट्टीवारांची मागणी। बदलापूर प्रकरणामध्ये राजकारण करू नये, पण काही लोक राजकारण करतायत। गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत, संजय शिरसाट यांची विरोधकांवर टीका। बदलापूरच्या घटनेशी विरोधकांचा काय संबंध, संजय राऊत यांचा सवाल। विरोधकांवरती आरोप करणाऱ्या गिरीश महाजन यांचं डोकं फिरलंय, राऊतांची महाजनांवर टीका। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची भूमिका।
बदलापूर प्रकरणाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिलांकडून भिवंडीमध्ये निषेध आंदोलन. भिवंडीमधल्या जकात नाका ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटाचा मीरा रोडमध्ये निषेध मोर्चा. मोर्चामध्ये महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही केली मागणी. भिवंडीमध्ये ठाकरे गटाचं निषेध आंदोलन. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. बदलापूरमधील शाळेची मान्यता रद्द करावी, आंदोलकांची मागणी. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये ठाकरे गटाची जोरदार निदर्शनं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन झालं. पदाधिकाऱ्यांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. बदलापूरमधल्या घटनेच्या विरोधामध्ये नवी मुंबईमधले वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणी. अमरावती शहरामध्ये शरद पवार पक्षातर्फे इरविन चौकामध्ये निदर्शनं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोवरती फोडल्या बांगड्या. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. बदलापूर येथील अत्याचार प्रकरणामध्ये भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी. लाडकी बहीण योजनेच्या 1500च्या ऐवजी महिलांना सुरक्षा द्यावी, अशाही घोषणा. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची सोलापूरमध्ये निदर्शनं. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाडकी बहीण योजना नको, सुरक्षा द्या, अशा आशयाचे बॅनरसह आंदोलन. विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राज ठाकरे यांची गोंदियातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. दौऱ्याच्या दरम्यान ठाकरे काही उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता. विदर्भाच्या दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरे हे गोंदियामध्ये दाखल. मनसे कार्यालयामध्ये राज ठाकरे यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत. भाजपचे नेते समरजित घाटगे तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पक्षप्रवेशाची शक्यता. जागा वाटपामध्ये संधी मिळाली नाही तर समरजित घाटगे यांना विधान परिषद देण्यासंदर्भात भाजप सकारात्मक. भाजप सूत्रांची माहिती, परंतु घाटगे विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचं समजतं. समरजित घाटगे यांची समजूत काढणार असून त्यांना भाजपमध्ये राहण्यासंदर्भात विनंती करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या संदर्भात बोललो असल्याची धनंजय महाडिक यांची माहिती. वांद्रे पूर्व विधानसभा जागेवरती शिंदे गटाचा दावा. शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरगमळकर यांचं उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. निवडणूक लढवण्याविषयी 2 महिन्यांमध्ये निर्णय घेणार, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. 29 ऑगस्टची बैठक होणार नसल्याची जरांगेंची माहिती. निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत विधानसभेच्या 288 जागा लढवणार. ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा. नंदुरबारमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात ही बैठकीला राहणार उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.